जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। फक्त एक मतदान कार्ड आणि बँक खात्यात थेट 16,000 रुपये जमा होणार आहे। कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारनं सर्वात मोठा निर्णय घेतलेला असून 1 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे। आता पुढील महिन्याच्या तारखेपासून ज्यांच्या घरात मतदान कार्ड आहे त्यांच्या 2 नवीन योजनेअंतर्गत त्यांना तब्बल 16,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। पण हा लाभ नक्की कोणाला मिळणार आणि यासाठी कोणता अर्ज भरावा लागणार आहे, कोणती छोटीशी चूक तुमचे 16,000 रुपये बुडवू शकते, या सर्व गोष्टी आपण पुढे बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत गोरगरीब जनता आणि मतदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। निधी वितरणाची सुरुवात कालपासूनच झालेली असून 1 कोटीपेक्षा जास्त नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गोरगरीब जनता नेहमी मतदान करते, पण त्यांना योग्य योजनेचा लाभ मिळत नाही। म्हणूनच आता शासनाने केवळ मतदान कार्ड या एकाच महत्त्वाच्या कागदपत्रावर 2 नवीन मोठ्या योजनांची घोषणा केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र नागरिकांना 16,000 अनुदान थेट बँक खात्यात दिलं जाणार आहे। पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून ही मोठी भेट तुम्हाला मिळणार आहे। आता हा लाभ नेमका कसा घ्यायचा, या योजनेचा अर्ज कुठं भरायचा आणि कसा भरायचा, दुसरी कोणती कागदपत्र जोडायची आणि तिसरं या 16,000 रुपयांच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही ते कसं तपासायचं, याची सविस्तर माहिती आणि टप्प्याटप्प्यानं माहिती आता आपण पुढे पाहणारच आहोत। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना पीएम किसानचे 2 रुपये मिळतात, पण लाडकी बहीण योजनेचे महिलांना 1,500 रुपये मिळतात। अगदी तशाच प्रकारे आता तुमच्या मतदान कार्डवरती 2 नवीन योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे। यासाठी तुमच्याकडे फक्त एकच कागदपत्र असायला हवे, ते म्हणजे तुमचे मतदान कार्ड। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज तातडीनं भरावा लागणार आहे। लक्षात ठेवा, अर्ज भरण्यासाठी मोजकेच फॉर्म शिल्लक राहिलेले आहेत। विशेष म्हणजे हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही। अर्ज पूर्णपणे मोफत होणार आहे। आता यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि कोणत्या अटी आणि शर्यतीनुसार सरकार हा लाभ देणार आहे की नाही आणि पात्रता काय असणार आहे, हे सर्व अगदी लक्षपूर्वक समजून घ्या। गोरगरीब नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात, पण आतापर्यंत मतदान कार्डवर असा कोणताही थेट लाभ मिळाला नव्हता। म्हणूनच केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 16,000 रुपयांचा थेट लाभ देशासाठी विशेष अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे। हा अर्ज कुठे जाऊन भरायचा आणि तो कसा सबमिट करायचा, याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पुढे देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्ज भरल्यानंतर अगदी काहीच दिवसात हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे पुढील 2 मिनिटं हा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत राहा। त्यामुळे तुमच्या घरातील ज्या व्यक्ती मतदान करतात, म्हणजे सरकार निवडणूक देण्यासाठी वोटिंग करतात, त्या सर्वांच्या वोटर आयडी कार्डवर म्हणजेच मतदान कार्डावर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मग आता हा लाभ नक्की कोणाकोणाला मिळणार, यामध्ये सर्व शेतकरी बांधव आणि लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार असून जवळपास 1,40,00,000 लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडेही मतदान कार्ड असेल तर तुम्हाला खरोखरच या 16,000 रुपयांच्या लाभाची गरज असेल तर हा अर्ज कसा आणि कुठं भरायचा हे नीट समजून घ्या। सरकारनं स्पष्टपणे मांडलं आहे की गोरगरीब जनता नेहमी मतदान करते, पण आजपर्यंत थेट मतदान कार्डावर अशा कोणत्याही विशिष्ट योजनेचा लाभ मिळालेला नव्हता। म्हणून या नवीन उपक्रमाद्वारे मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना हा 16,000 रुपयांचा मोठा दिलासा दिला जातो आहे। तुम्हाला माहीतच आहे की शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि मोफत पीक विमा मिळतो, तर घरातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मिळतात। सरकार कायम विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत करत असते आणि आता याच मालिकेत मतदान कार्डसाठी ही नवीन संधी उपलब्ध झालेली आहे। आतापर्यंत तुम्हाला मतदान कार्डवर हा लाभ का मिळाला नाही, याचं कारण याचा अर्ज कसा भरायचा हेच तुम्हाला माहीत नव्हतं। त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकले नाहीत, परंतु आता सरकार थेट 16,000 रुपयांचा लाभ देणार आहे। पण मग एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे पैसे सर्वच बँकमध्ये जमा होणार नाहीत, कारण हा केंद्राचा लाभ आणि यासाठी केवळ 12 राष्ट्रीयकृत बँकेची निवड करण्यात आलेली आहे। ज्या नागरिकांचे खाते या ठराविक 12 राष्ट्रीयकृत बँकमध्ये आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे।
मग हा लाभ कसा मिळवायचा? सरकारनं तातडीनं अर्ज भरण्याचे निर्देश दिलेलेच आहेत. हा अर्ज करताना तुम्हाला महत्त्वाची 4 ते 5 कागदपत्रे एकत्र जोडून सबमिट करावी लागतील. ही सोपी प्रक्रिया कशी करायची, अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्र जोडायची आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सरकारच्या कोणत्या अटी व शर्ती आहेत, हा लाभ कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही, ही संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा लक्ष देऊन पुढचा भाग नक्की बघा. त्यामुळे इथून पुढे सर्वांनी फक्त 2 मिनिटं अत्यंत लक्ष देऊन पाहायचंय. सरकारनं या योजनेसाठी एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवलेली आहे, ती म्हणजे देशातील प्रमुख 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असणं अनिवार्य आहे. शासनानं या 12 राष्ट्रीयकृत बँकेची अधिकृत यादी जाहीर केलेली आहे. जर तुमचे खाते या 12 पैकी एका बँकेत आधीपासूनच असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. पण जर तुमचे खाते यामध्ये नसेल तर पुढील 2 ते 3 दिवसात यापैकी एका बँकेत नवीन खाते नक्की उघडून घ्या. आता या 12 पैकी बँका कोणत्या आहेत, यासाठी कोणती कागदपत्र जोडायची आणि कोणता अर्ज तातडीनं भरायचा आणि सरकारच्या नियम व अटी काय आहेत, हे सर्व मी तुम्हाला अगदी काही सेकंदात सांगणारच आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 1,40,00,000 लाभार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर 16,000 रुपयांचा हा लाभ मिळवण्यासाठी संधी अजिबात सोडू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता या 12 बँकेची नावं ओळीनं एका, कारण तुमचे खाते या एका बँकेत असायला हवे. हा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. ही रक्कम थेट केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे येणार असून डीबीटीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे पीएम किसान, नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात येतात. अगदी त्याचप्रमाणे 1 तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात होणार आहेत. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या राष्ट्रीयकृत 12 बँकेची यादी अशी: बँक ऑफ बडोदा, जर तुमचे खाते या बँकेत असेल तर पहिल्याच टप्प्यात तुम्हाला लाभ मिळणार आहे. बँक ऑफ इंडिया, या मोठ्या बँकेचे खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. उरलेल्या 10 बँकांची यादी आणि अर्जाची सोपी पद्धत पाहूया. जर तुमच्याकडे ओव्हर आयडी कार्ड, वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदान कार्ड असेल तर या लाभार्थ्यांसाठी आतापासूनच तयार राहा. यापुढील सर्व प्रक्रिया मी तुम्हाला सोप्याच भाषेत समजावून सांगणार आहे. पाहूया उर्वरित बँकांच्या यादी. HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. ज्या शेतकरी बांधवांचे, लाडक्या बहिणींचे आणि नागरिकांचे खाते या बँकमध्ये आहे, त्यांनी त्यांच्याकडे मतदान कार्ड आहे, त्यांनी पूर्णपणे तयार राहा. सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपयांचा लाभ तुम्हाला कसा मिळणार, यासाठी अर्ज कुठे आणि कसा भरायचा, कागदपत्रांची पडताळणी कशी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या योजनेच्या अटी व शर्यती काय आहेत, हे सर्व माहिती आपण लगेच पुढे पाहूयात. तर बघा, सरकारनं यासाठी काही महत्त्वाच्या अटी व पात्रता लागू केलेल्या आहेत. उत्पन्नाची अट आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न सरकारच्या नियमानुसार 2.5 लाखांपेक्षा आत असणं आवश्यक आहे. म्हणजे सरकारी महिलेचं उत्पन्न तुम्हाला 20,000 रुपये कमी असलं पाहिजे. ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना हा लाभ घेता येणार नाही. त्याच्यासाठी पुन्हा पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला जोडणं बंधनकारक आहे. आवश्यक कागदपत्रे योग्य आणि व्यवस्थित जोडली तरच हा लाभ थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कोणती कागदपत्र लागणार आहेत ते कान देऊन ऐका. पहिले जे कागदपत्र आहे ते पासपोर्ट साईज फोटो, मतदान ते 2 लागणार आहेत. दुसरे कागदपत्र आहे मतदान कार्ड आणि तिसरं आहे ते आधार कार्डची झेरॉक्स. चौथे कागदपत्र 2.5 लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला. या सर्व कागदपत्रांची अचूक पडताळणी केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेद्वारे 16,000 रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. उरलेली कागदपत्र आणि अर्जाची पुढील स्टेप पाहूया. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी कार्यालयातून किंवा ग्रामपंचायतमधून सहज मिळून जाईल. लक्षात ठेवा, या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतच असणं आवश्यक आहे. पुढचे महत्त्वाचं कागदपत्र तुमच्या बँक खात्याची पासबुकची स्पष्ट झेरॉक्स. पासबुक झेरॉक्स जोडताना तुमचे खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसला की नाही ते बघून घ्या. हे व्यवस्थित तपासून घ्या, कारण यातील एक जरी कागदपत्र चुकीचे किंवा अपूर्ण असेल तर लाभ मिळताना अडचणी येऊ शकतात.
आता ही योजना कोणती आणि लाभ कसा मिळणार हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने योजना सुरू करण्यात आलेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उपक्रमाची संबंधित घोषणा करण्यात आलेली आहे। तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिलेली आहे। परंतु अनेक नागरिकांचे या योजनेकडे लक्ष नसल्यामुळे त्यांनी आतापर्यंत त्यांना हा 16 लाख रुपयांचा लाभ घेता आला नाही। या 16 लाख रुपयांच्या लाभाबाबत आता पुढे काय पाहायचंय, या योजनेसाठी वयाची कोणती अट आहे, हा लाभ नक्की कोणत्या नागरिकांना मिळणार, ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचे हे पैसे तुमच्या बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी तातडीची प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढे जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। योजनेची नावं सर्वांनी अत्यंत लक्ष देऊन ऐका। आझादी का अमृत महोत्सवाचं औचित्य साधून गुंतवणुकीच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या माध्यमातून ही विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे। 2026च्या योजनेची मुदत संपलेली आहे, परंतु या योजनेचा प्रसार जास्त न झाल्यामुळं आणि 16,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ही माहिती संपण्यापूर्वी लवकरात लवकर अर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे। या योजनेचं नाव कोणतं आहे? महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना। जर तुमच्या घरातील एखादी महिला असेल, तिचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तिच्याकडे मतदान कार्ड हे ओळखपत्र असेल, तुमच्या कुटुंबाला हा लाभ नक्की घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत 2 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला ठराविक रक्कम महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरक्षित ठेवायचं आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक 7.5 ते 5.5 या टक्क्यांनी व्याजदर मिळणार आहे। या व्याजदराबाबत काय सांगण्यात आलेलं आहे ते नीट समजून घ्या। हा व्याजदर 3 महिन्यांनी म्हणजेच त्रैमासिक पद्धतीनं चढचक्र व्याज केला जातो, त्यामुळे तुमच्या पैशांवर जास्तीत जास्त परतावा आणि थेट फायदा मिळतो। तुमच्या घरात जर 18 वर्ष पूर्ण झालेली मुलगी किंवा महिला असेल, तिचं मतदान कार्ड तयार असेल, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल, तर तुम्ही या महिला समान बचत प्रमाणपत्राचा योजनेचा नक्की लाभ घेऊ शकता। तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन या योजनेविषयी सविस्तर चौकशी करू शकता। बँक अधिकारी तुम्हाला या योजनेची माहिती देतीलच। मतदान कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे एकत्र करून तुम्ही आजच या योजनेत सहभागी होऊ शकता। तुम्ही अशाच नवनवीन सरकारी योजना आणि GR अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्हाला ASA मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही।